आठवण सूर्याची साठवण स्नेहाची, आठवण सूर्याची साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संक्रांत कशावर आलेली आहे, तिचं नाव काय आहे, वय किती आहे, संक्रांत काळात कोणती कामे करणे वर्ज्य आहे किंवा कोणती कामे करावीत, दानधर्म कसे करावे किंवा काय दानधर्म करावे, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे लिहा. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असेल तर ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात. तर बघा मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचा सण हा अतिशय खास मानला जातो. मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यात मकर संक्रांत येत असते. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांत म्हटलं जातं. एकूण राशी 12 आणि महिनेही 12 म्हणून एकूण 12 संक्रांती वर्षभरामध्ये येत असतात. पण जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. दर 6 महिन्यांनी सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन या प्रक्रिया होत असतात. जेव्हा आता सूर्य बघा मकर राशीत सूर्याने प्रवेश केलेला आहे म्हणजे त्याचं उत्तरायण सुरू झालेलं आहे. सूर्य हा पूर्वेलाच उगवत असतो, पण बघा थोडासा तो उत्तरेकडे झुकलेला असतो. आणि 6 महिन्यांनी जेव्हा सूर्य दक्षिणायनामध्ये जातो तेव्हा तो थोडासा दक्षिणेकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळेल. सूर्य उगवतो हा पूर्वेलाच, पण थोडासा झुकलेला आपल्याला दिसत असतो. तर त्यानंतर बघा नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे आपल्यासाठी इंग्रजी महिनेसुद्धा महत्त्वाचे आहे आणि मराठी महिनेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा इंग्रजी महिन्याचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण असतो तर हा जानेवारी महिन्यात येत असतो आणि मराठी महिन्यानुसार जर आपण बघितलं तर हा सण पौष महिन्यात येत असतो. यंदा 15 जानेवारी 2023 रोजी सोमवार आहे. या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे. बघा बऱ्याच जणांना तिथी समजत नाही किंवा त्यांचा तो गोंधळ होत असतो. एकाच दिवशी 2 तिथी आल्यावर कोणता सण किंवा कोणत्याही व्रत वैकल्य करताना मनामध्ये थोडासा संभ्रम उडत असतो. तर ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2024 मध्यरात्री 2:42 धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. 15 जानेवारीला उदय तिथी येत आहे. आपण कोणताही सण उदय तिथीला साजरा करत असतो, त्यामुळे यंदा आपल्याला 15 जानेवारी 2024ला मकर संक्रांती साजरी करायची आहे. तर बघा यावर्षी संक्रांत कशावर आलेली आहे, तर आपल्याकडे आधी बघा जुने म्हणजे जर अजूनसुद्धा असेल जे ग्रामीण भाग आहे तिथे संक्रांत सांगणारे येत असतात. तर आम्ही लहान होतो तेव्हासुद्धा यायचे, तर आता काही बघायला मिळत नाही. तर मी तुम्हाला ते सांगते आज संक्रांत कशावर येणार आहे. तर कशावर आहे म्हणजे तर श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री शके 1945च्या मकर संक्रांतीचे फळ रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 म्हणजे 1945 पौष शुक्ल 3 उत्तर रात्री 2:42 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे. त्यानंतर संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे, तर सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे पूर्ण दिवस पुण्यकाळ हा आहे. संक्रांत कधीही अशुभ नसते. तुमच्या माहितीसाठी सांगते, संक्रांत दुसरी तिसरी कोणीही नसून देवी जगदंबेचंच एक रूप आहे. सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्यामुळे वाहन घोडा असून उपवाहन सिंहनी आहे. तिने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे. तिने कपाळाला हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे.
वासाकरिता तिने दुर्वा घेतलेल्या आहे. ती चित्र अन्न भक्षण करत आहे. तिची जाती ब्राह्मण आहे. भूषणार्थ तिने सोने धारण केलेले आहे. यंदा संक्रांतीचे नाव घोरा असून नक्षत्र नाव मोहदरी आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे. या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. उत्तरेकडून ती दक्षिणेकडे जात आहे, म्हणजेच उत्तरेकडची जी प्रजा आहे ती सुख समृद्धी होणार आहे, म्हणजे ती आनंदी होणार आहे. त्यानंतर मकर संक्रांतीचे फळ. मकर संक्रांती ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आलेली आहे तिथल्या प्रजेला सुख प्राप्त होईल. त्यानंतर पर्व काळात दान काय द्यावे. त्यानंतर पर्व काळामध्ये आपल्याला नवी भांडी, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती तुम्ही दान करू शकतात. त्यानंतर किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर किंवा संक्रांतीचा दुसरा दिवस जो असतो. आधी भोगी असते, त्यानंतर संक्रांत असते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. तर ही कर, त्याला आपण कर म्हणतो, तर ही कर मंगळवारी दिनांक 16 जानेवारी 2024ला आलेली आहे. संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे आपल्याला वर्ज्य करायची आहे, म्हणजे कोणती कामे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करायची नाही. तर संक्रांतीचा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये मी आधीच बोलले की हा मोठा मानला जातो आणि या दिवशी आपण म्हणत असतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजेच सगळा आपला राग रुसवा विसरून आपल्याला प्रत्येकाच्या घरी तिळगुळ घ्यायला जायचं आहे आणि जे कोणी आपल्या घरी येईल त्यालाही तिळगुळ हे द्यायचे आहेत. तर या दिवशी आपल्याला कठोर बोलायचे नाही. आपल्याला आपल्या घरामध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण ठेवायचं आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला वृक्ष तोडायचे नाही. जर तुम्हाला पूजेसाठी काही तुळस वगैरे पाहिजे असेल तर ते तुम्ही आधीच्या दिवशीच तोडून ठेवायचे, किंवा कुठलंही वृक्षाचं फूल असू दे ते सुद्धा आपल्याला आधीच तोडून ठेवायचं. म्हणजे आदल्याच दिवशी पूजेसाठी जर तुम्हाला लागणार असेल तर एखादं कोणतं पान लागणार असेल तर ते सुद्धा आपल्याला आदल्या दिवशीच तोडायचं आहे. तर त्याच्यानंतर हे पटणार नाही कोणाला, पण शेतकऱ्यांनी दुग्धदुभत्या जनावरांचं दूध काढायचं नाही. पण आता हे काही शक्य नाही होत. आपल्याला सकाळी उठल्याबरोबरच चहा लागत असतो. तर ज्यांच्याकडून शक्य होईल त्यांनी हे नक्कीच पाळावं आणि ज्यांच्याकडून शक्य नाही होणार तर त्यांनी नाही पाळलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर ब्रह्मचर्याचे आपल्याला या दिवशी पालन करायचे आहे. त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपले नित्यकर्म आटपून घ्यायचे आणि त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा. तर तुम्ही एखादा तांब्याचा तांब्या घ्या किंवा स्टीलचा घेतला, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घ्यायचा. त्याच्यामध्ये चंदन टाकायचं किंवा कुंकू टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि आपल्याला याने अर्घ्य द्यायचं आहे. तुम्ही एखादं जास्वंदाचं फुलंही टाकू शकतात. तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नानालाही जाऊ शकतात. पण जर कोणाकडे नदी नसेल किंवा थंडी गारठ्यामुळे जर तुम्हाला जाणं शक्य होत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे. आपल्याला ही आंघोळ भोगीच्या दिवशीसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. त्यानंतर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आणि करीच्या दिवशीसुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आंघोळ करायची आहे. भोगीच्या दिवशीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे भोगी 14 तारखेला आहे. तर या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची. त्यानंतर आपण मिक्स भाजी करत असतो बघा, तर ती भाजी करायची. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं असतं, जे उष्ण गोष्टी असतात की जसं की गाजर, बोर, वांग, ह्या सगळ्याची आपण भाजी करत असतो, मिक्स भाजी ज्याला म्हणतो. तर ती भाजी करायची आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे पांढरे तीळ हे टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला ह्या दिवशी बाजरीची भाकरी करायची आहे आणि बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे.
तर हे पांढरे तीळ का टाकले जातात, तर आता हा हिवाळा चालू आहे आणि आपल्याला उष्णतेची गरज असते. आपल्या शरीराला उष्णता मिळावी यासाठी आपल्याला तिळाचा वापर हा करायचा असतो. त्याच्याचमुळं तिळगुळसुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी वाटायची असतात आणि खायचीही असतात, कारण की आपल्याला उष्णता मिळत असते त्याच्यापासून म्हणून. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी असते संक्रांत. संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपल्याला तिळाचा वापर हा करायचा आहे आणि असते त्या दुसऱ्या दिवशी त्याच्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असते. या दिवशी आमच्याकडे तरी सुद्धा धिरडे करत असतात. धिरडे म्हणजे गव्हाच्या पिठापासून गव्हाचं पीठ भिजवायचं पाण्यामध्ये आणि त्याचे धिरडे करत असतात आमच्याकडे. तर तुमच्याकडे काय करता करीच्या दिवशी ते नक्कीच सांगा. त्यानंतर मकर संक्रांतीच्या सणामध्ये सुगड अतिशय महत्त्वाचे असते. ज्या म्हणजे सवाशिनी स्त्री असतात ते सुगड पूजन करत असतात. तर सुगड पूजन म्हणजे काय असतं, तर 5 बोळके घेतात आणि त्याच्यामध्ये ऊस, मका किंवा अजून हरभरा, बोरं, ऊस, तीळ, गाजर, गूळ ह्या गोष्टी त्याच्यामध्ये भरत असतात आणि त्याची पूजा करत असतात. तर त्या बोळक्यांना आधी पूजून घेतात. कोणी काळे बोळके वापरतात, तर कोणी ज्याच्याकडे जशी पद्धत असेल त्याच्यानुसार ते बोळके हे वापरत असतात. आणि त्यांना आधी पूजून घ्यायचं, म्हणजे त्यांना 5 बोटं हळदी कुंकाचे लावून घ्यायचे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू भरायच्या आणि ते पूजत असतात. तर कोणी हे तुळशीजवळ पूजतं, तर कोणी 5 बायका मिळून वटपौर्णिमेला आपण जसं महिला सगळ्या मिळून 5 महिला किंवा 7 महिला एकत्र येऊन जशा त्या पूजा करतात, त्याच प्रकारे ही सुद्धा पूजा मकर संक्रांतीच्या दिवशी केली जाते. तर हे एकमेकांना वाण हे दिलं जातं. आमच्याकडे वाण देणं असं म्हणतात, कुठे वौसा म्हणतात, तर कुठे सुगड पूजनही म्हणतात. तर ह्या बोळक्यांमध्ये ह्या सगळ्या वस्तू भरायच्या आणि ते एकमेकींना सवाशिनी म्हणून देत असतात. आणि त्यानंतर आधी आपल्या हे घरामध्ये ह्यांचं पूजन करायचं आणि त्यानंतर ह्याच्यावर एक पीस किंवा एखादं नवीन जे वस्त्र असतं ते आपल्याला झाकून ठेवायचं असतं आणि त्यानंतर हे एकमेकींना देत असतात किंवा कोणी हे तुळशीजवळही पूजत असतं. तर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काळा रंगच्या म्हणजे ज्या काळा रंग असतो त्याच्या आपल्याला साड्या किंवा ड्रेस हा घालायचा असतो, कारण की काळा रंग हा अशुभ आपण म्हणत असतो. पण तसं काही नाही. काळा रंग काही अशुभ मानला जात नाही. पण जसं की नवरात्र असते किंवा महादेवाचं जे आपण पशुपती व्रत करतो किंवा श्रावण महिन्यात आपण काळं वस्त्र परिधान करू शकत नाही, कारण की महादेवाला काळं वस्त्र चालत नाही, म्हणून आपण तेव्हा ते घालत नाही. त्याचप्रकारे नवरात्रात सुद्धा आपण काळं वस्त्र परिधान करत नाही, पण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काळं वस्त्र परिधान करायचं असतं. बघा, जसा उन्हाळा असतो तेव्हा आपण पांढरं वस्त्र परिधान करत असतो. का बरं? की आपल्याला ऊन लागू नये म्हणून. तर आता हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये जर तुम्ही काळे वस्त्र परिधान जर केले तर आपल्याला थंडी ही खूप कमी प्रमाणात लागत असते, म्हणून आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे असतात. संक्रांतीनंतर किंक्रांत येते म्हणजे कर येते आणि तेव्हापासून रथसप्तमीपर्यंत महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहात साजरा केला जात असतो. तर कोणी हे संक्रांतीच्या दिवशीही करतं, तर कोणी रथसप्तमीलाही करतं किंवा या जे 15 दिवस असतात या दिवसामध्ये कोणीही ज्याला जसं जमेल त्यानुसार हळदी कुंकू महिला ह्या करत असतात. तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण की महिलांना कामामधून किंवा घरामधून वेळ मिळत नसतो, तर त्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतात, थोडासा मन रमतं. तर त्यामुळे हळदी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा तुम्ही या संक्रांतीच्या दिवसामध्ये करू शकतात. त्यानंतर नववधू असेल म्हणजे ज्यांचं आत्ताच लग्न झालेलं असेल त्यांनीसुद्धा छान काळी साडी घालून त्यानंतर हलव्याचे दागिने घालून फोटोशूट आपण करू शकतो, ज्यांना फोटोची आवड असेल त्यांना. त्यानंतर ज्यांचं लग्न जमलेलं असेल आत्ताच, तर बघा आमच्याकडे लग्न जमल्यानंतर पहिला सण घेऊन जात असतात. पहिला सण म्हणजे जेव्हापासून लग्न जमतं आणि जेव्हा लग्न असेल त्याच्यामध्ये जे काही सण येतात तर त्यामध्ये आमच्याकडे साडी वगैरे घेऊन जात असतात. तर तसंच ज्यांचं कोणाचं लग्न जमलेलं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही नवीन साडी, त्याचबरोबर शृंगाराच्या वस्तू, हलव्याचे दागिने, तिळगुळ असं तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तीळ उष्ण असते म्हणून तीळ नक्कीच घेऊन जावी. त्यानंतर 5 वर्षापर्यंतची जी मुलं असतात त्यांना बोरनान केलं जातं
बोरन्हाण म्हणजे काय, तर त्यांना असं पाटावर किंवा एखाद्या चटईवर बसवतात. त्यांचे बसवल्यानंतर आजूबाजूच्या छोट्या छोट्या मुलांना बोलवतात आणि ज्यांचं बोरन्हाण करायचं आहे त्यांच्या डोक्यावरून जे लहान मुलांना गोष्टी आवडतात जसं की चॉकलेट, मुरमुरे, बोरं, गाजर ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यावरून टाकल्या जातात आणि हे जे बाजूला मुलं बसलेले असते ते गोळा करत असतात. तर अशा प्रकारे तुम्ही बोरन्हाणसुद्धा या संक्रांतीमध्ये करू शकतात. तर अशी ही संक्रांतीची माहिती होती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.